यस जाऊया मॅचकडे. रानघर विरुद्ध घाणवळ असा हा सामना बघायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झाला मात्र पहिला गोलंदाजी मार्क करतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवला आणि आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवत असताना बघतो की निकिता पंच जाऊन मात्र बघणी करतात, पाहणी करतात की चेंडू कुठे ल्यान झालाय हे देखील बघणं गरजेचं आहे. नो बॉलचा कॉल येतोय. घाणवळ संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र आणि त्याचा साथीदार असेल तो सुभाष सुधीर आणि पहिला गोलंदाज आपण बघतो की निकिता अरुण. 10-12 फलंदाज स्टार्ट करताना राईट मोर विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू यावेळेला समोरच्या बाजूला ऑन साइड मध्ये चांगला फटका होता. त्यानंतर बघतो की निकिता सुंदर क्षेत्ररक्षण. आजच्या दिवसातील मात्र निकिता पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना घाई करायचा आहे मित्रांनो. धावत पळत लवकर आलो, नाक्यावरती उभा राहिलो आणि याच मैदानात मात्र उभा राहिल्यानंतर नक्कीच एक अतिशय दमदार स्पर्धा बघायला भेटते. ऑर्डस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू फुल टॉच क्वालिटीचा चेंडू समोरच्या बाजूला चेंडूला घेऊन करण्याची पूर्ण तयार दाखवली होती. चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. चौकार देऊया डीजेला संधी. आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत गोल कॅप घालून. जात असताना फलकावती धावसंख्या घाणवळ संघाची. घाणवळ कारण की किती चांगलं नाव आहे आणि एका बाजूला असेल तर आपण मात्र नक्कीच घाणवळ विरुद्ध मॅच पाहतोय. ती रानघर राणा वनात तर मैदान सजवलंय आणि राणा वनात मैदान सजवताना फुलटा चेंडू किंग कोहली स्टाईल चांगला फटका ऑन साइट मध्ये. वन टप्प्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता आणि त्यानंतर बघतो की निकिता दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनमोती यांचे तेज घेऊन क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून जमलेला माझ्या असंख्य क्रीडाशकांना त्रिवार मुजरा करूया. लाईव्ह टेलिकास्ट बघणाऱ्यांना सगळ्यांना मानाचा मुजरा आहे. आउटसाइड टॉप स्टंपला चेंडूला ठेवले. अतिरिक्त उसी प्राप्त केली. पंचांचा कॉल येतोय. पंच छोटे आहेत परंतु जेव्हा मात्र हात मोठे करतात तेव्हा मात्र नक्कीच वाईडचा कॉल. चांगली कारकिर्दी आपण बघतो की नक्कीच गोरख भाऊ असतील, सचिन भाऊ असतील आणि त्यानंतर बघतो की संपूर्ण कोर कमिटी, संपूर्ण स्कोर कमिटीचा आपण त्रिवार मुजरा करूया. हा चेंडू ऑन साइट मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय थर्डमॅन आणि जवळजवळ गलीच्या क्षेत्रामध्ये. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, इकडे आड तिकडे विहीर, काखेत कळसा गावाला वळसा. एक धाव आहे. आमचे दिनेश भाऊ देखील मात्र सामन्याची मजा घेताना कारण की नक्कीच वेळ किती महत्वपूर्ण आहे. 12वीची एक्झाम आहे. 12वी मध्ये नक्कीच एक्झाम देताना दिनेश भाऊ यांचे सगळे पेपर सोपे केले. चांगली गोष्ट आहे. हो क्लीन बोल्ड त्रिफळाचीत कमांडीचे पहिला फलंदाज बाद. काय जबरदस्त चांगलं गाणं वाजवलं कारण की आपण बघतोय नक्कीच की संसार सुखाचा करीन परंतु जेव्हा मात्र संसारामध्ये थोडंसं मात्र भांडण होते तेव्हा मात्र बायको रागा जाते आणि त्याच अनुषंगाने माझी बायको रागा गेली हे सातत्याने मात्र गाणं वाजवायला बघायला भेटला आणि त्याच अनुषंगाने अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक पहिला फलंदाज बाद झाला आहे आणि त्यानंतर धावसंख्या 9. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जव्हार बाळकापरा डिंगाची मेट करे तलावली तलवाडा केंद्र कासा चारोटी नका सूर्यनगर वाणगाव चिंचणी तारापूर मार्गे बोईसर गेपोरी विट्टू दांडू लबरी चेंडू मारणको दांडू आणि त्याच अनुषंगाने बघतो की शेवटचा चेंडू ऑन साइट मध्ये यावेळेला चेंडूला घेऊन करण्याची पूर्व तयारी केली होती. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. वाईटचा कॉल येत असताना जसं आपण शाळेमध्ये शिकत असताना आपल्याला मात्र नक्कीच सर आपले सांगतात की नक्कीच 1 0 10 10 धाव संख्या 1 बाद 10 आणि 1 बाद 10 धाव संख्या असल्यानंतर बघणार की नक्कीच राईट मोर विकेटच्या बाजूने 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना
यावेळेला षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज व क्लासिक चेंडू खेळण्याची पूर्व तयारी केली होती, समन्वय झालं नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. राणा वनात हे तुम्ही आम्ही बघतो की रानगर संघाकडनं पहिलं षटक हाताळलं होतं या गोलंदाजाने आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या घाणवळ संघाची 10. याचा फास घ्यायचा आहे का, पाणी घेऊन पाठवायचं आहे का, ज्यूस पाहिजे का? यस, ओके. पंचांचं म्हणणं काय आहे? प्लेयर चेंज. ओके सर, ओके. नवीन प्लेयर जातोय मैदानाच्या आतमध्ये. हनुमंताची भक्ती पाय धावत आला. सीताराम बोला राम राम राम. बघायचं आहे की नक्कीच याच ठिकाणी हनुमान जातोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरा गोलंदाजी मार्क रानगर संघाचा दुसरा गोलंदाजी मार्क 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. अमृता दुसरा गोलंदाजी मार्क अमृताची गोडी तुझ्या भजनात. बघायचा हा सुंदर अभंग देखील आपल्याला मात्र माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडू जाता सीमारेषा पलीकडे. जसा चेंडू आला तसाच आमचा त्र्यंबक भाऊ मात्र नक्कीच चेंडू खाली मध्ये जाताना बघायला भेटतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार. घमेला डबल घमेला कालच्या दिवसामध्ये गाणं वाजलं होतं आणि त्याच अनुषंगाने बघतो की आजच्या दिवसामध्ये नक्कीच मारतोय षटकार, मारतोय चौकार. किती चांगलं गाणं वाजवलं होतं कालच्या दिवसामध्ये आणि त्याच अनुषंगाने पहिला चेंडू चौकार जातो आणि पहिला चेंडू चौकार जात असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने षटकातील दुसरा चेंडू. या वेळेला हा चेंडू मोठा पटका खेळण्याची पूर्व तयारी, समन्वय झाला नाही. नियमदर्शीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळतोय आणि असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळत असताना पुढचा चेंडूवरती बिग प्रहार केला जातोय. इंटू द गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी देऊया डीजेला संधी. सुनील डीजे कमान. आणि त्यानंतर बघतो की हा फलंदाज जो खेळतोय मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र पॅडवरती येणारा मात्र हा चेंडू ऑन साईडला मोठा प्रकार खेळण्याची पूर्व तयारी केली होती. भालचंद्र आणि नामदेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, कारण की कडक मैदान आहे, कडक एरिया आहे. जेव्हा तुम्ही चेंडू बॅटवरती पिक करणार तेव्हा मोठा पटका येईल याची मात्र नोंद घ्यायची आहे. गावचे सर्व सन्मानित नागरिक सामन्याची मजा घेताना आपण पाहतो की सातत्याने अप्रतिम कार्य चित्र करण्यासाठी सज्ज झालेले आहे हे सर्व समर्थक. याच मैदानात मात्र 18 तारखेला महासंग्राम जमणार आहे कुस्तीचा. कुस्ती म्हणजे नक्कीच डावपेच असणार मात्र हा सामना. क्रिकेट म्हणजे नक्कीच संयम. क्रिकेटवरती ज्याचा संयम असेल तो मात्र संघ पुढे जातो हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू ऑन साईडला ग्लान्स केला. पटका डीप स्कोअर क्षेत्रामधून चेंडू निसरता होतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. सीमारेषा पार देऊया डीजेला संधी. IPL सुमधुर संगीत. आवर खल्लास या मॅच मध्ये निरगुडे संघाला ओव्हर झालेले आहे. आपण बघतो की या ठिकाणी एकंदरीत 6 चेंडू हाताळलेले आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती 23 धावसंख्या. निरगुडे संघ थोडासा सावलीचा आश्रय घ्या, कारण की नक्कीच रोशन सारखा मात्र खेळाडू अतिशय देखणा खेळाडू असल्यानंतर नक्कीच उन्हाचा सावट मध्ये मात्र नक्कीच काही वेगळं प्रतीक बघायला नको. रोशन
पहिला चेंडूवरती चौकार जातोय. चौकार जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा मारतोय. या ठिकाणी 4 धावा. आपण बघतो की काय जबरदस्त फटकेबाजी चालू आहे घाणवळ संघाच्या वतीने. घाणवळ संघाचा एक फलंदाज एक मोहरा बाद झाल्यानंतर देखील अतिशय दमदार ही फलंदाजी बघायला मिळते. कारण की या मैदानावरती जर सातत्याने विचार केला तर नक्कीच 118 ही मोठी धावसंख्या आहे. 87 धावांचा आव्हानाचा पाठलाग करणारा निरगुडे संघ आहे. आणि त्यानंतर नक्कीच 90, 95, 96, 97, 98, 102, 106 ह्या अशा धावसंख्या आपल्याला बघायला भेटलेल्या आहेत. पुढचा चेंडू हो क्या बात आहे. अतिशय देखणा चेंडू हाताला आणि अतिशय देखणा चेंडू हातात असताना गुड कमबॅक देखील केले आहे. हवा देखील चालू आहे. ऊन देखील आहे आणि ऊन देखील असल्यानंतर नक्कीच घामाच्या धारा बघायला भेटतात. राष्ट्रीय मोर्चा विकेटच्या बाजूने 10-12 पॉईंटचा स्टार्ट घेताना पुढचा चेंडू ऑन साईडला क्लास करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा कॉल येतोय वाईटचा. ट्रॉफ्या चमकतात. ट्रॉफी कोणाच्या पदरामध्ये पडणार आहे? नक्कीच पहिली ट्रॉफी, दुसरी ट्रॉफी, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट बॅट्समन आणि त्यानंतर समान ट्रॉफ्या. ट्रॉफ्यांचा अलग रंग, अलग दृश्य किती चांगलं बघायला भेटतंय. आणि मंडपाची सजावट जसं एखाद्या लग्न कार्यामध्ये जशी आपण मात्र सजावट करतोय तसेच मात्र मंडपाची सजावट केली. यावेळेला आपण मोठा फटका आहे. मोठ्या घरचा पोकळ वासा मी संसार करू का कसा सत्कार. चेंडू पळीचा खेळ जमल्यानंतर बघतो की नक्कीच मोठा फटका तर येतोय. शॉर्ट चेंडू ऑन साईड मध्ये हवेमध्ये चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढण्याची ताकद आणि त्याच अनुषंगाने बघतो की चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये जाताना दुसरी धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सकते 36. आमचे गुण लेखक नक्कीच विळवंडी चषकाचं मात्र हे बनियान आणि त्यानंतर नक्कीच मानेश्री अशोकजी टोंगारे साहेबांचं नावाची मात्र ही जर्सी कित्येक खेळाडूंनी मात्र परिधान केले. हे देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय मित्रांनो. झाडाने झाडपण जपायचा, फुलाने फुलपण जपायचा, खेळाडू वर्गाने खेळाडूची जपायची. शॉर्ट चेंडू यावेळेला उंचाल बांगडी टाक करंगई देरे हरी खाटलावरी दुधाची तहान ताकावरी. फलंदाज बाद होतोय नामदेव डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मनोज. धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच आमचे गुण लेखक याचा गोल्डन मॅजिक फिंगर आम्हाला सांगतात की धावसंख्या झाली ती 36 माफ करावा 36 धावसंख्या. घाणवळ संघाची धावसंख्या 1 किलो कापूस 1 किलो साखर. वजन कोणाचं जास्त? दोन्ही संघाचं वजन समान असेल आणि दोन्ही संघाचं वजन समान असल्यानंतर नक्कीच उजव्या साईडला कव्हर रिजन मधून जबरदस्त ब्रँडेड फटका बघायला भेटला आणि ब्रँडेड फटका बघायला भेटल्यानंतर नक्कीच चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना एक धाव तर येते. दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ असताना बघतो की नक्कीच डायरेक्ट हिट आहे की नाही. तमू काय लबराचं पाय दादा हा कमार तर रेंबात जाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावसाठी मार्गस्थ होताना बघतो की नक्कीच चौथी धाव देखील पूर्ण झाली की नाही. नक्कीच या ठिकाणी चौथी धाव देखील पूर्ण झाली. त्या 5व्या धावेसाठी मार्गस्थ असताना एनर्जी पाहिजे, ऊर्जा पाहिजे आणि उत्साहाच्या रसाची आवश्यकता देखील असेल या खेळाडूंना. 5 धावा कंप्लीट. धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 41 धावसंख्या. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 5 धावा येतात आणि 5 धावा येत असताना थोडंसं फास्ट घ्यायचं आहे. इझिली नाही घ्यायचं आहे, स्लाइसली नाही घ्यायचं आहे. चला थोडंसं फास्ट घ्या विनंती असेल. रानगर संघ थोडासा नतमस्तक होताना आणि घाणवळ संघाच्या खात्यामध्ये 5 धावा येतात कारण की एका धावेला सोन्यापेक्षा जास्त भाव लागतोय. सोनं कधी स्वस्त होतंय? सोनं नक्कीच गणपतीच्या टायमाला स्वस्त असतंय परंतु नक्कीच आता मात्र नक्कीच होळीचा सीझन आहे आणि त्यानंतर नक्कीच लग्नाचा प्लेट देखील आहे. कुठल्याही सोन्याच्या दुकानामध्ये जा,
नक्कीच 300 रुपयाची फुली मात्र तुम्हाला मात्र नक्कीच 600 रुपयामध्ये दिली जाईल, कारण की तसं क्रिकेट आहे. या क्रिकेटचा महासंग्राम असल्यानंतर या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपण बघतो की नक्कीच अप्रतिम खेळाचं दृश्य चित्र बघायला भेटतंय. एन्जॉय करतात आमचे प्रेक्षक वर्ग. ओह 10व्या 12व्या स्टंपवरती चेंडूला सोडलंय. 3 चेंडू आहे, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12, अर्थात आपण बघतो की 12व्या स्टंपवरती चेंडूला सोडलं होतं. खराब लाईन खराब लेन, तर नक्कीच हातामधून चेंडू निसरता झाला. फुलटा चेंडू घुटणे टेको तमाशा देखो हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर बघतो की नक्कीच डोक्यावरनं चेंडू निसरता होईल. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. 13 पिच्चा नहीं छोड़ूंगा सोनी या कहा भाग रहे, तुम मस्त कलंदर के साथ तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. थोडीशी धावपळ बघायला भेटते या ठिकाणी. अपोजिट संघ आहे तो नक्कीच घाणवळ विरुद्ध आपण बघतो की हा सामना बघायला भेटतो. तो एका बाजूला असेल तो घाणवळ संघ आणि दुसऱ्या बाजूला असेल तो रानगर. राणा वनात हे मैदान तर सजवलंय आणि राणा वनात मैदान सजवताना रानगर संघ खेळतो. हा 15व्या स्टंपवरती चेंडू सोडलाय की काय प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या प्रेक्षक वर्गांना देखील मात्र प्रश्न पडला असेल की काय गोलंदाजी चालू आहे. 12व्या स्टंपवरती चेंडू सोडलाय, 15व्या स्टंपवरती चेंडू सोडलाय. प्रेडचा कॉल. लेग ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न करत असताना नक्कीच या ठिकाणी हा प्रयत्न सफल होत नाही आणि सफल न झाल्यानंतर नक्कीच फ्री हिटचा कॉल असेल. चारी बाजूला झेंडे फिरताना बघायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही अतिशय मात्र दमदार स्पर्धा वन साइडला फेकून दिलाय चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या बाजूने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात सीमा रेषा पार. फ्रीडचा चांगला फायदा घेताना टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय. दुपारच्या क्षेत्रामध्ये टाळ्या देखील मात्र कमी वाजतात, कारण की नक्कीच भूक लागली असेल, तहान लागली असेल, पाणी मोफत आहे. टँकर मध्ये जा, पोट भरून पाणी प्या. पोट भरून पाणी पिण्यापेक्षा मात्र नक्कीच कमी पाणी प्या, कारण की कमी पाणी प्याल तर मात्र चांगले धावाल. जेव्हा मात्र तुमच्या पोटामध्ये जास्त पाणी असेल तेव्हा मात्र धावायला मात्र अडचण येईल आणि त्यानंतर नक्कीच सैनिकाच्या सत्रामध्ये नक्कीच गुरगुर केलं जात आहे. आणि त्याच अनुषंगाने बघतो की पुढचा चेंडू मोठा फटका आहे. बघतोय की नक्कीच या ठिकाणी चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे षटकारासाठी. प्रकार कलिंगडाचा आस्वाद देखील मात्र घेताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी कलिंगडाचा मात्र नक्कीच ज्यूस देखील असेल. काकडी सेंटर थोडंसं कालच्या दिवसापासून मात्र कमतरता भासते. यावेळेला फुलटा चेंडू होता. ऑन साइड मध्ये मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू पडीचं समन्वय झालं नाही. अर्थात बघतो की नक्कीच लेग बायच्या क्षेत्रामध्ये एक धाव तर येते. एक धावची भर पडत असताना धावसंख्या 58 धावसंख्या. षटक चालू आहे ते आपण बघतो की नक्कीच चौथ्या षटकातील अद्याप चेंडू शिल्लक आहेत. ते शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाज तयार. सफल होऊन फलंदाज मात्र बाद मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये. चमचमात्या ट्रॉफ्या बघायच्या की कुठला संघ विराजमान असेल. मात्र मुंद करणारी स्पर्धा. यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढतो आणि स्क्वेअर क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढल्यानंतर चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. बघायला मिळते ती नक्कीच 4 सेकंद खेळ समाप्त झाल्यानंतर घाणवळ संघाची धावसंख्या 63. मनोजच्या बॅटमधून चांगले फटके येतात आणि त्याला साथ देणारा मात्र नक्कीच नामदेव की अवघे गरजे पंढरपुरात चाललेला नामाचा गजर. आणि नामाचा गजर असताना आपण बघतो की नक्कीच नामदेवच्या बॅटमधून महत्वपूर्ण मोठे फटके येतात. संत नामदेवांची मात्र कथा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये घाणवळ संघासाठी. आणि रानगर संघाच्या वतीने कुठला गोलंदाजी मार्क होती, कारण की षटक महागड ठरला. स्ट्राईक रेट किती जबरदस्त बघायला भेटतोय. इकॉनॉमी किती चांगली बघायला भेटते या फलंदाजाची. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नामदेव सारखा फलंदाज अद्याप स्ट्राईक एंडला तयार असेल. शेवटचे 6 चेंडू. प्लीज लेट्स गो, प्ले ऑन. खेळ चालू करायचा आहे त्वरित, वेळ घेऊन काय जास्त. कोकण तळाच्या खाली रायमाच्या कडीवर ताण्याबाळ, कारण की का म्हटलं जातंय, कारण की आपण बघतो की उन्हा तानाचा सत्र आणि उन्हा तानाचा सत्र असल्यानंतर
चेंडूला खेळून काढला, चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल यामध्ये शंका नसेल. आपण बघतो की पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळत आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट किती चांगली बघायला मिळते. बघा 3 धावा पूर्ण, 3 धावा पूर्ण. पण 3 धावा आहेत ना. येस सॉरी, 2 धावा येतात आणि 2 धावा येत असताना आपण बघतो की रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त. ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी गुटने टेक हवेमध्ये चेंडूला जातोय. हवेमध्ये चेंडू जात असताना बघतो की पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावर चेंडू निसर जातोय. टाळ्यांचा गजर तर बघायला मिळतो आणि 3 धावेसाठी मार्गस्थ होताना दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आजचा दिवस खऱ्या अर्थाने जर बघितला तर नक्कीच आमलकी एकादशीचा दिवस. मित्रांनो, कोणाचा उपवास असेल, आमच्या पुंडलिकजी वगैरे साहेबांचा उपवास तर आहे, सातत्याने आम्हाला माहिती आहे. कारण की नक्कीच प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण मात्र प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवा तेव्हा आपण आयुष्यामध्ये पुढे जाल. जर आपला कुठेही विश्वास नसेल तर आपलं मात्र सामर्थ्य इथेच संपलं असं समजून जा. कारण की जन्म देते ती आई, ज्याने मात्र संस्कार दिला ते वडील, ज्यांनी शिक्षण दिले ते गुरु आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार चालवण्यासाठी सज्ज आपल्याला केलंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अर्थात हवेमध्ये चेंडू धावसंख्या 71. रानगर संघाचा हा गोलंदाज सुंदर जर्सी बघायला पडते आणि सुंदर जर्सी बघायला पडल्यानंतर राईट मोर द विकेटच्या बाजूने थोडासा क्रॉस लाईन जाऊन मात्र चेंडूला खेळून काढण्याची पूर्वतयारी करताना आपण पाहतो की समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढतोय. शॉर्ट बॅकवर्ड फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव. कुण्या गावाचं आलंय पाखरू बसलंय, डोलात खुदखुद असतंय, गालात निळा पोपट जंगलात त्याला कोणाचं वनवासा. आणि त्यानंतर आपण पाहतोय की यावेळेला घेपोरी विटू दांडू लबरी चेंडू मारू नको दांडू. कारण की हा लबरी चेंडूचा खेळ नाही आहे, विटू दांडूचा खेळ नाही आहे. कारण की सोन्याचा विट्टू आणि नक्कीच चांदीचा दांडू हा टोला देताना जाईल लांब, तसाच हा पटका जातोय लांब लांब लांब. चौकार डीजे.
मित्रांनो रनर नाही आहे, रनर अजिबात भेटला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जर आपण मात्र नक्कीच या ठिकाणी मात्र अंतिम 11 मध्ये प्रवेश करत असताना रनर कुठल्याही मात्र खेळाडूला देता येत नाही. आपल्याला प्रॉब्लेम काय आहे, पायाचं ऑपरेशन असल्यानंतर नक्कीच थोडस ठीक आहे. ओके चला आपला खेळ आहे, चला घेऊ द्या. चला ओके जाऊया या ठिकाणी मात्र खेळाकडे. राहुल बाद झालाय, सुरेश टाकेंना पहिला या ठिकाणी दुसरा चेंडू अतिशय देखील चेंडू हाताला आहे. अतिरिक्त उसळी नव्हती आणि अतिरिक्त उसळी नसल्यानंतर हे आपण मात्र लोकल क्रिकेट असल्यानंतर मात्र समजून घेतो आणि त्याच अनुषंगाने बघतो की एकदा प्रत्येकावरती कोणावरती अन्याय होणार नाही याची नोंद घेतोय आपण. आणि सातत्याने निरगुडे संघ इकडनं तिकडनं काय चालू आहे निरगुडे संघाचा हे देखील मला समजायला मार्ग नाही. थोडंसं उन्हाचा सत्र वाढत जातो आणि उन्हाचा सत्र वाढत जात असताना वाईटचा कॉल देखील आलाय. पुन्हा एकदा 2 चेंडू आतापर्यंत वाईट हात आलेत. धावफलकावरती धावसंख्याची 2.78 धावांचं लक्ष आणि 78 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना पहिला गोलंदाजी मार्गवती घाणवळ संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल आणि त्यानंतर बघतो की पुन्हा एकदा सुंदर चेंडू राईटमोर विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॅट पुढे जाऊन पंच केलेला फटका, कुठल्याही प्रकारची धाव नाही. वाईटच्या स्वरूपामध्ये केवळ 2 धावा आहेत आणि वाईटच्या स्वरूपामध्ये केवळ 2 धावा येत असताना जे आव्हान आहे 78 धावांचं त्याच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेला हा रानगर संघ पायाची आग डोक्याच्या केसापर्यंत जाईल का, नतमस्तक करणारी फलंदाजी बघायला भेटणार आहे का, हे चित्र मात्र असेल ते रानगर संघासाठी. बिग फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये खोलवर मारता चेंडू सोडला आणि खोलवर मारता चेंडू सोडत असताना एक धाव तर आहे खात्यामध्ये. एक धाव समाविष्ट करताना पहिल्या सेकंदाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 3, शेवटचे 24 चेंडू शिल्लक. अद्याप आपण बघतो की जवळजवळ 75 धावांचं लक्ष हाणामारी करावं लागेल. थोडासा फास्ट घ्या मित्रांनो, काही करायचं आहे कारण का आपण बघतो की दुसऱ्या राऊंडचे सामने देखील आपल्याला खेळवायचे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी 2 वाजून 11 मिनिटं झालेले आहेत. अगदी 2:30 वाजेपर्यंत हा सामना समाप्त झाला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये 4 षटकार हाताळायचे आहेत. जवळजवळ अद्याप 2 वाजून 11 मिनिटं झालेले आहेत. त्याला मात्र नक्कीच जो 2:30चा टायमिंग आहे त्या 2:30च्या टायमिंग मध्ये आपण 4 षटकार हाताळायचे आहेत. सहकार्य करा. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला आणि पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती केवळ 3 धावसंख्या. एक फलंदाज बाद, फलंदाज तयार असेल रानगर संघाचा. उजव्या साईडला हा चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडूला मोठा फटका आहे. नक्कीच यावेळेला सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चेंडूचा षटकार. येतोय षटकार कारण की दुसरा गोलंदाज घाणवळ संघाचा आमच्याकडे नावांची माहिती नाही आणि त्याच अनुषंगाने बघतो की पहिल्या चेंडूवरती षटकार जातोय. षटकातील दुसरा चेंडू याही वेळेला लॉफ्ट केलाय, चेंडूला उंच पुरा चेंडू जातोय षटकार. सामना संपला नाही. धावसंख्या बघायला भेटते ती 15 धावसंख्या. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि त्यानंतर बघतो की राष्ट्रवादी चषकाचा हा थरार तर आहे आणि राष्ट्रवादी चषकाचा थरार असल्यानंतर बघतो की षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज. तिसरा षटकार आहे की नाही, गुड कमबॅक केलाय. बंदे में जान है, खंदे में जान है. पंचांचं देखील आपण सरचं स्वागत करूया कारण की पंच अतिशय देखणं कार्य करताना या ठिकाणी बघायला भेटतात. 3 चेंडू 12 धावा येतात. फलकावरती धावसंख्या टीमची 15, 78 धावांचा लक्ष्य आहे आणि 78 धावांचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्वतयारी करताना नक्कीच थोडासा चकमा दिलाय आणि चकमा देताना कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवत होती. चेंडू जातोय कारपडच्या सहाय्यामध्ये 2 धावांसाठी. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 17 धावसंख्या.
सोनियाच्या तटी उजळल्या जाते राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. हो यावेळेला चांगला फटका असेल बघतो की निकिता हवेमध्ये चेंडू आणि हवेमध्ये चेंडू असल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील होता. जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटला आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर रिकव्हर केलंय. 2 धावा तर येतात खात्यामध्ये. 19 धावसंख्या जलद गतीने धावसंख्या पुढे सरते. सुरेश सरका फलंदाज आपलं सूत्र आपल्या संघाच्या आपल्या हातामध्ये घेताना एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय कारण की 78 धावांचं लक्ष्य. पुढील चेंडू जवळजवळ शेवटचा चेंडू यावेळेला ताबडतोब फटका आहे उंची दिलेला फटका आणि उंची दिलेल्या फटक्यावरती नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. मात्र या ठिकाणी नक्कीच वाघेरे साहेब तर उपस्थित असतील नक्कीच परंतु नक्कीच मोहन दादा यांचंही देखील मात्र खूप काही मोठं योगदान या स्पर्धेला लाभतंय. आमचे डीजे ऑपरेटर बघा केसांची स्टाईल किती चांगली आहे. गळ्यामध्ये नक्कीच एक मोत्याचा हार देखील आहे आणि मोत्याचा हार असल्यानंतर बघतो की नक्कीच डीजे एक सुंदरपणे कार्य करण्यासाठी सज्ज आमचे गौरवभाई यांच्यामध्ये नक्कीच छोटे बंधू आणि समोरच्या बाजूला मात्र मिस्टर किरण बघा एक स्टायलिस्ट बघायला भेटतोय. जवानीचा जोश कारण की सुंदर चष्मा आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच 2 षटकाचा खेळ समाप्त. 25 धावसंख्या. पहले 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बंदा हुआ 25 रन. इस बार सर पर पारी का तीसरा ओवर करने के लिए तैयार में गेंदबाजी के मार्ग पर तैयार में घानवर टीम की ओर से. हालांकि नाम का जानकारी नहीं, कोई भी एक्स्ट्रा प्लेयर ना होने की वजह से ये काफी बड़ा एक योगदान नहीं माना जाएगा. लेफ्ट हैंडर के बल्लेबाज तैयार है मैदान के अंदर. हरीश, आदेश, गेंदबाज आदेश, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है हरीश. पहली गेंद छोटी गेंद के साथ बेहतरीन अंदाज के साथ ये अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय कोई भी खिलाड़ी को तैनात नहीं आए. मुझे हैरानी की बात यह भी हो चुकी है कि शायद पर लेफ्ट हैंडर के बल्लेबाज हैं, उसके लिए डीप स्कलर के क्षेत्र पर कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं, उसका फायदा मिलता हुआ 4 रन के लिए डीजे. और कमाल का स्ट्रोक खेलते समय गेंद को बॉल लाइन के बाहर पहुंचा दिया 4 रन के लिए. ओवर की दूसरी गेंद और ओवर की दूसरी गेंद करते समय बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, पीछे खिलाड़ियों को तैनात किया लेकिन इस बार भी शायद बड़ा जगह मिल गई थी बड़ा शॉट खेलने के लिए. 1 ही रन के साथ क्या है संतुष्ट. बुलबुलों के पंखों में बंधे हुए कभी बाज नहीं रहते, बूझ दिले और कायरों के हाथ कभी राज नहीं रहते. सर झुकाकर चलने की आदत पड़ जाए जिस इंसान को उस इंसान के सर पर कभी ताज नहीं रहते. ताजमहल कौन सी टीम बना पाएंगी? 78 का जवाब है. अब तक तो टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 1 रन के मदद के साथ 30 रन. ओवर में गेंदे दो टॉस गेंद सामने वाला पाव आगे निकलकर बेहतरीन अंदाज के साथ इस गेंद को उठाकर खेल रहा है तारामंडल के बाहर 100 रन की 1 लहर की 6 रन. बाज के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का. हालांकि जानते कि बिल्कुल तुम्हारे कमाल तुम जानो, हमारे कमाल हम जानेंगे. देखने वाले को सुनने वाले को लगना चाहिए धमाल. I will take care now understand do like wonderful cricket on the practice man perfect. He said examplely. क्योंकि कहा जाता है ना कि साजा पर बिल्कुल जिस रफ्तार के साथ बल्लेबाजी कर रहे उसी रफ्तार के साथ बल्लेबाजी करने का योगदान तो मिलता हुआ. एक और अच्छी गेंद के साथ बड़ा शॉट खेलना का तरीका दिखाता जहां सादा पर 1 ही रन के साथ संतुष्ट था. बूंद बूंद से भर जाता है सागर.
ऑफ स्टंप पर गेंद थी वाइड का इशारा। मैच अभी भी बचा है, कहीं मैच जाना, दिल्ली दूर है, पिचर समाप्त नहीं। बढ़िया स्ट्रोक खेला हवा में गेंद, लेकिन कोई भी खिलाड़ी के लिए मौका नहीं। एक और अच्छा स्ट्रोक, 6 रन। तीसरे ओवर की अंतिम गेंद 44 है स्कोर। ओवर की अगली गेंद करने के लिए तैयारी में फुलटॉस गेंद थी आउटसाइड ऑफ स्टंप पर जगह बनाकर अच्छा स्ट्रोक खेला। गुडान क्षेत्र के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेलते समय 1 रन मात्र जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। 1 रन के मुताबिक टोटल टीम का स्कोर बढ़ता हुआ 45 रन, बचे 12 गेंदे, 45 रन। 12 गेंदों में चाहिए 33 रन की आवश्यकता जीतने के लिए। कमाल की बल्लेबाजी, हरी सोन का साथ निभा रहे हैं बिल्कुल सुरेश। पानी लेकर जाना है मैदान के अंदर, क्योंकि बिल्कुल गर्मी का माहौल बनता हुआ, और गर्मी का माहौल बनने की वजह से बिल्कुल बादल छा गए, वर्षा होने की कोई भी संभावना नहीं। 45 है स्कोर, 12 गेंदों का खेल शेष। 12 गेंदों में चाहिए 33 रन की आवश्यकता। कुल मिलाकर 16.50 के एवरेज के साथ यह स्कोर बनाना पड़ेगा आपको। बारा चेंडू 31 धावांचं लक्ष मित्रांनो, कारण की 2 धावांची पेनल्टी लागली होती घाणवळ संघाला, आणि त्याच अनुषंगाने बघतो की 12 चेंडू 31 धावांचं लक्ष. स्ट्राइक एंडा फलंदाज हरीश, वरी केसरीमध्ये पांढरा खाली हिरवा रंग, अशोक चक्र सबोत निळसर रंग, आणि हरी नावाचा मात्र खेळाडू खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज घाणवळ संघाचा गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू पुलटा चेंडू, चांगला फटका येत असताना चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक तैनात असताना यावेळेला बघतो की 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी मार्ग असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट होते. चेंडू तितकी चांगली झाली नाही. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, 11 चेंडू, धावा लागतील 29. शॉर्ट चेंडू या वेळेला फेकून दिला, चेंडूला बिग हिट, बिग षटकार. थांबानी मार असं चित्र बघायला भेटतं, आणि थांबानी मार असं चित्र बघायला भेटल्यानंतर हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी पोझिशन खराब बघायला भेटली, आणि थोडीशी पोझिशन बघायला भेटल्यानंतर
हिरामन अतिशय देखणे स्ट्रोक येतो आणि देखणे स्ट्रोक येताना षटकार चौकाराची आतषबाजी कॅच केली की मॅच केली. षटकामध्ये चेंडू टाकून झाली आपण बघतो की हिरामन गोलंदाज आहे आणि त्यानंतर बघतो की निकिता हरी देखील मात्र फलंदाज असेल. यावेळेला सुपर चेंडू हाताळला आणि सुपर चेंडू हाताळत असताना आपण बघतो की निकिता निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघतो की निकिता हिरामन गोलंदाजी मार्क होती. घाणवळ संघाचा मॅच कोणाच्या बाजूने जाईल. राईट मुहूर्त लेफ्ट मुहूर्त विकेटच्या बाजूने गोलंदाजीची भूमिका सध्या करणारा स्वतःच्या फलवरती सुंदर क्षेत्ररक्षण करतो आणि स्वतःच्या फलवरती सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. 4 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की तब्बल 61 म्हणजेच अद्याप 6 चेंडू आणि धावा लागतील त्या. अठ्ठ्याहत्तर धावांचं लक्ष लागत असताना आपण मात्र बघतो की 6 चेंडू 15 धावांचं लक्ष. सहा चेंडू 15 धावांचं लक्षात. चला वेळ जास्त घेऊन काय या ठिकाणी काय मॅच जबरदस्त बघायला मिळतोय. कारण की पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर रणगर संघ हे चेसिंग साठी मैदान किती अवेलेबल आहे. सुंदर मैदान असेल, सुंदर खेळपट्टी असेल. मॅच जबरदस्त बघायला मिळतोय. कोणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका. 17 वर रन गणनामध्ये नक्कीच मित्रांनो नक्कीच गरजाला शिका आहे. त्यामध्ये नक्कीच अजून थोडीशी प्रगती कर. कारण की कठीण काळात उठून बघण्याचा प्रयत्न करत असणारा मात्र फलंदाज कधी मात्र नक्कीच मागे पडत आहे. यावेळेला पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू यावेळेला नक्कीच कंट्रोल मध्ये चेंडू सरवला आहे. 5 चेंडू 15, 5 त्रिक 15. 5 चेंडूमध्ये 15 धावांचं लक्ष्य जिंकण्यासाठी सामना कोणाच्या बाजूने जाईल. कारण की पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल. शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर पॉइंट आणि त्यानंतर नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक. मिडऑफचं क्षेत्र खाली बघायला मिळतोय. फुलटॉस चेंडू यावेळेला ग्लान्स केला चेंडूला मोठ्या फटक्यासाठी. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना डोक्यावर चेंडू जातोय. सीमारेषेवर षटकार. जिंकण्यासाठी मॅच कोणाच्या बाजूने जाईल. काय जबरदस्त मॅच बघायला मिळतंय. माझे क्रीडा प्रेमिक राजे या क्रीडा नगरीमध्ये बसून सामन्याची मजा घेताना. कारण की टेक द कॅच, विन द मॅच, पकडो कॅच जितो मॅच. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकातील तिसरा चेंडू. यावेळेला क्लासिक फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये डायरेक्ट चेंडू जाऊन खेळला तो यष्टांवरती. इट का जवाब पत्थर के साथ फलंदाज बाद. 3 चेंडू 9 धावा. डीजेला देऊया संधी. ऐकूया सुमधुर संगीत, एक सुंदर सुमधुर संगीत. तीन चेंडू 9 धावा. सामना कोणाच्या बाजूने जाईल. कारण प्रश्न विचारणारी ही स्पर्धा राष्ट्रवादी चषकाचा थरार. आपण पाहतो की प्रथम पारितोषिक 31,000, द्वितीय पारितोषिक 21,000, तिसरं पारितोषिक कॅश प्राइज 11,000, चतुर्थ पारितोषिक आपण बघतो की 7,000, पाचवं पारितोषिक 5,000 आणि 6वं पारितोषिक 5,000, 6वं पारितोषिक 5,000, 7वं पारितोषिक 5,000 आणि नक्कीच 8वं पारितोषिक 5,000. पैशाला किंमत देऊ नका. या ठिकाणी स्पर्धेला किंमत द्या, मॅनेजमेंटला किंमत द्या आणि माझ्या क्रीडा रसिकांना किंमत द्या. कारण की उन्हाचा सत्र वाढत जातोय तरी देखील मात्र काय जबरदस्त मान्यवर या ठिकाणी बघायला मिळतात प्रत्येक दिवसामध्ये. 3 चेंडू 9 धावा.
3 चेंडू 9 धावांचं लक्ष लागत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण राईट राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला सरळ बॅटने चांगला फटका बघायला मिळतो. निकिता 1 टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण देखील सुंदर केले जात आहे आणि 1 टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना 2 चेंडू 8 धावा. षटकार चौकाराची खैरात आहे की नाही? घड्याळाचा सेकंड काटा टक 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 करतोय. हृदयामध्ये ठोके पडायला सुरुवात झाली नक्कीच रानगर संघाच्या खेळाडूंमध्ये. वनी डोंगर चढू सप्तशृंगी आईच्या पाया पडू बघायचा की नक्कीच आज आपण बघतो की सोमवारचा दिवस. शंकरा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला. कुठल्या संघाला दर्शन देईल? शिवशंभू बेलाच्या पानात देवा सापडेल सोनं. त्यामध्ये चेंडूपळीचा खेळ एक आणि नक्कीच गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा कपाळी चंदनाचा टिळा. आज संकराचा दिवस आणि संकराच्या दिवसामध्ये आपण बघतो की सोमवारच्या दिवसामध्ये हा संकर कुठल्या संघाला प्राधान्य देईल? यावेळेला नक्कीच हास्य अपेक्षा निराशा मावळल्या की काय? जर या ठिकाणी वाईट नो बॉल आला नाही तर मात्र नक्कीच औपचारिकता या खेळामध्ये. 1 चेंडू 8 धावा. यानंतर मित्रांनो 15 मिनिटाचा ब्रेक असेल याची नोंद घ्यायची आहे. एक चेंडू शिल्लक कारण की नक्कीच डावखुराचा फलंदाज आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी केली होती आणि सुंदर अशी फलंदाजी करताना ओव्हरदशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाजी मार्ग होती. बघतो की नक्कीच शॉर्ट चेंडू ऑन साईडला सेती सुकून गेली. मोठा फटका पावसाचा फायदा होणार नाही कारण की पावसाचा उलट तोटा होईल. षटकार तर जाईल परंतु 2 धावांनी अवघा मात्र सामना संपला कारण की 2 धावांनी सामना जिंकलाय तो घाणवळ संघ. घाणवळ संघाचं सरसं स्वागत करूया ज्यांनी मात्र अतिशय जबरदस्त फलंदाजी केली. भालचंद्र प्लीज कम टू स्टेज. आमचे मोहन भाऊ आमच्या व्यासपीठावरती तयार आहेत कारण की त्यांच्या शुभ हस्ते